बघा, 32 सेमी तारेचा एक चौरस तयार केला. त्या चौरसाच्या बाजूपेक्षा 7 सेमीने जास्त लांबी असलेला व त्या चौरसाच्या बाजूपेक्षा 7 सेमीने कमी रुंदी असलेला एक आयात तयार केल्यास त्या आयाताचे एकूण क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला. इथं 32 सेमी तारेचा ही तार आहे आणि या तारेची लांबी आहे 32 सेमी. या तारेला अर्थात वाकवून एक चौरस तयार केला लेकरांनो. वाकवून तयार केलेल्या या चौरसाची अर्थात ही 32 सेमी काय तर परिमिती असणार. हा जो तार आहे या ताराला अशा पद्धतीनं चौरस आकारात वाकवलं. ताराची लांबी तीच राहणार, त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. अर्थात ही 32 सेमी असणार त्या चौरसाची परिमिती कळाली. परिमितीवरून प्रथमतः त्या चौरसाची बाजू काढू. लक्ष द्या, चौरसाची बाजू परिमिती दर्शवली असता काढायची कशी, तर परिमिती भागीला 4 का करायचं, तर चौरसाच्या सर्व बाजू ह्या सारख्या असतात. आता हा भाग जातो 8 न, म्हणजे 8 सेंटीमीटर ही त्या चौरसाची बाजू मिळाली. आता तयार करायचा आयात. मात्र कसा, त्या आयाताची लांबी कशी आणि रुंदी कशी याचं वर्णन इथं प्रश्नामध्ये आलेलं आहे. त्या चौरसाच्या बाजूपेक्षा 7 सेंटीमीटरने कमी रुंदी असलेला, त्या चौरसाच्या बाजूपेक्षा 7 सेंटीमीटरने जास्त लांबी असलेला एक आयात तयार करायचा. त्या चौरसाच्या बाजूपेक्षा 7 सेंटीमीटरने जास्त लांबी. चौरसाची इथं बाजू मिळाली. चौरसाच्या सर्व बाजू ह्या सारख्या असतात. अर्थात या चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर. आयात तयार करत असताना गणित म्हणते चौरसाच्या बाजूपेक्षा 7 सेंटीमीटरने जास्त लांबी. चौरसाची बाजू 8, 7 सेंटीमीटरने जास्त आयताची लांबी, म्हणून 8 आणि 7 15 सेंटीमीटर. अर्थात आपल्याला जो आयात तयार करायचा त्या आयताची लांबी. आता आयताची रुंदी कशी, त्या चौरसाच्या बाजूपेक्षा 7 सेंटीमीटरने कमी रुंदी असलेला, चौरसाच्या बाजूपेक्षा 7 सेंटीमीटरने कमी, म्हणून चौरसाची बाजू 8, त्यामधून 7 वजा, उत्तर 1 सेंटीमीटर. अर्थात आपण जो आयात तयार करायला लागलो त्या आयाताची रुंदी. इथं प्रश्नामध्ये लेकरांनो आपल्याला त्या आयाताचं एकूण क्षेत्रफळ किती असा प्रश्न केला. आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी. अर्थात हा लांबी रुंदीचा गुणाकार. 15 एक 15 चौरस सेमी. लक्ष द्या, त्या आयताचं क्षेत्रफळ 15 चौसेमी. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. आयताची लांबी, रुंदी, परिमिती, क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय
वाहकसर असं मांडायला विसरू नका. प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो. जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.